आजचा व्हिडिओ हा प्रत्येकासाठी उपयुक्त असणार आहे, कारण दिवसभरात तुम्ही कोणाशी ना कोणाशी बोलत असता आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की समोरच्या व्यक्तीशी तुम्ही बोलताय, पण तो तुम्हाला उत्तर देत नाही आहे, त्याच्या मनातलं सांगत नाही आहे, एक्सप्रेस करत नाही आहे, व्यक्त होत नाही आहे. अशा वेळेला किंवा तुमच्या आजूबाजूला खूप सारी इंट्रोवर्ट लोकं असतील, तर मात्र तुमच्यासाठी हा व्हिडिओ एक अमेझिंग असं वरदान ठरणार आहे. कारण आज मी तुम्हाला एक जादू शिकवणार आहे, एक टिप सांगणार आहे, एक ट्रिक शिकवणार आहे. आणि ही टिप काय आहे, ही ट्रिक काय आहे, ही जादू काय आहे, तर समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखायचं कसं, त्यानं वाणीनं न सांगता सुद्धा तुम्ही कसं ओळखणार आहात की त्याच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे. म्हणजे थोडक्यात हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मनकवडे होणार आहात, समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखायला शिकणार आहात. छोट्या छोट्या टिप्स आहेत, पण अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. प्रत्येकासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचाच आहे, पण त्यातही जर तुम्ही शिक्षक असाल, उद्योजक असाल, तुम्ही विक्रेते असाल, शिक्षक, कारण कालच मी माझ्या मुलाच्या ओपन हाऊसला गेले होते. तिथं टीचर एका मुलाच्या आईला सांगत होत्या, अहो तुमचा मुलगा बोलतच नाही, व्यक्तच होत नाही, मला कळतच नाही त्याच्या मनामध्ये काय चालू आहे, त्याला समजलं का नाही समजलं हे मला समजतच नाही. मग आता तुम्ही जर शिक्षक असाल, तुम्ही उद्योजक असाल, तुम्ही ट्रेनर आणि कोच असाल, तुम्ही ट्रेनिंग्स कंडक्ट करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय माइंड ब्लोईंग असणार आहे. कारण हा भाग एकच आहे असं समजा तुम्ही, कारण या एका मुद्द्यावरती अनेक भाग बनतील, एवढं सारं कंटेंट आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक टेक्निक, एक टिप शिकवणार आहे. अतिशय उपयुक्त टिप आहे, अतिशय उपयुक्त टेक्निक आहे, आणि ही जर तुम्ही शिकलात तर समोरच्या मनातलं ओळखायला तुम्ही लागणार आहात. ओ माय गॉड, दिस इज सो अमेझिंग, राईट? तर आजची टेक्निक काय आहे बघा, लक्षात घ्या. समोरचा व्यक्ती जर वाणीनं तुमच्याशी कम्युनिकेट करत नाही आहे, आपण बोलतो म्हणजे काय, समोरच्याला आपल्या मनातलं सांगतो, मला कंटाळा आलेला आहे. आता मी जेव्हा तुम्हाला सांगितलं आज ना मला कंटाळा आलेला आहे, तर तुमच्या लक्षात येणार आहे की नाही 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 आज मधुरा मॅमना कंटाळा आलेला आहे, पण मी सांगितलंच नाही माझ्या मनामध्ये काय चालू आहे. तर तुम्हाला कळणार कसं? कळू शकतं जेव्हा मी तुमच्याशी असे काही संकेत असतात, माझ्या बॉडी लँग्वेजमधनं मी तुम्हाला सांगत असते की आज मला कंटाळा आलेला आहे, आज मला खूप उत्साह वाटतो आहे, आज मी खूप एनर्जेटिक आहे, आज माझ्यामध्ये खूप उत्साहानं दिवस माझा चाललेला आहे आणि मी आनंदी आहे. हे सुद्धा मी जरी चेहऱ्यावरनं तोंडानं सांगत नसेल तरी माझ्या चेहऱ्यावरती माझा आनंद रिफ्लेक्ट होत असतो. करेक्ट? मग बॉडी लँग्वेज म्हणजे काय? देहबोली. म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीबरोबर तुमच्या देहानं बोलता, तुमच्या बॉडीनं बोलता. तुम्ही बॉडी म्हणजे शरीराच्या माध्यमातून संवाद साधत असता. युअर बॉडी स्पीक्स, म्हणून आपण याला म्हणतो बॉडी लँग्वेज, शरीराची भाषा. मी तुमच्याशी मराठीतून बोलतीये म्हणजे मी संवाद साधतीये. माझ्या मनात जे काही चालू आहे, माझे जे काही अनुभव आहेत, माझा जो काही एक्सपर्ट टॉपिक आहे, तो मी तुमच्याशी शेअर करतीये. मी संवाद साधतीये. हे मी वाणीनं करतीये. आता देहानं पण मी संवाद साधू शकते. मी काहीही बोलत नाहीये, पण मी माझ्या बॉडी म्हणजे शरीराची एक भाषा आहे आणि त्या भाषेतून मी तुम्हाला संकेत देत असते की माझ्या मनामध्ये काय चालू आहे. आहे ना अमेझिंग गोष्ट? आणि ही रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या बाबतीत घडत असते. तुम्ही पत्नी आहात तर पतीच्या बाबतीत, पती आहात तर पत्नीच्या बाबतीत, मुलं असाल तर पालकांच्या मनात काय चालू आहे, पालक असाल तर मुलांच्या मनामध्ये काय चालू आहे, शिक्षक असाल तर विद्यार्थी नेमका तुम्हाला काय सांगू इच्छितो, विद्यार्थी असाल तर शिक्षकांना काय म्हणायचं आहे, ते बोलत नसतील तरीही तुम्ही हे ओळखू शकता. आणि विक्रेते, तुम्ही सेल्स पर्सन असाल, सेल्स टीमला मी अनेक ठिकाणी ट्रेनिंग द्यायला जाते, तिथे तर मी ही गोष्ट तुम्हाला शिकवते. पण आजही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जर विक्रेते असाल, तुम्ही सेल्स पर्सन असाल, तुम्ही उद्योजक असाल, त्यात माझा टॉपिक आहे हाय तिकीट क्लोजिंग. मोठा तिकीट साईज कसा क्लोज करायचा. अशा वेळेला बॉडी लँग्वेज, समोरच्या व्यक्तीच्या बॉडीच्या माध्यमातून तो अनेक संकेत देत असतो आणि ते संकेत कसे पकडायचे आणि त्यावरून तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे की आता पुढे काय घडणार आहे किंवा हा व्यक्ती तुम्हाला काय सांगू इच्छितो. करेक्ट? सो आज अगदी एक छोटीशी आपण आज पहिला व्हिडिओ, म्हणजे अनेक व्हिडिओ आहेत माझे वेगवेगळ्या विषयांवर, पण या विषयाचा हा अगदी पहिला व्हिडिओ आहे. तर हा अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघणार आहात, कारण तुम्हाला शिकायचंच असणार आहे हे टेक्निक काय आहे.
चॅनल तुम्ही लाईक सबस्क्राईब करणारच आहात, कारण तेवढे तुम्ही अमेझिंग आहात, राईट? तर मग हा व्हिडिओ काय आहे, तर तुम्हाला एकदम सिम्पल गोष्ट सांगते. आज आपण एकच गोष्ट शिकू. खूप संकेत असतात, पण आज आपण एक संकेत शिकणार आहोत. तर पहिला संकेत आहे की हाताची घडी. जर तुम्ही बोलत आहात आणि समोरच्या व्यक्तीनं हाताची घडी घातलेली आहे, याचा अर्थ 4-5 प्रकार आहेत याचे. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही बोलण्याच्या सुरुवातीलाच त्यानं हाताची घडी घातलेली आहे, तुम्ही बोलणं सुरू करायच्या आधी, याचा अर्थ एकतर त्याला तुमच्याबद्दल ओळख नसल्यामुळे कॉन्फिडन्स कमी आहे त्या व्यक्तीचा तुमच्याशी बोलण्याचा. दुसरी गोष्ट, बोलण्याच्या सुरुवातीलाच त्यांनी जर हाताची घडी घातलेली असेल तर याचा दुसरा अर्थ असा आहे की तो इन्सेक्युअर व्यक्ती आहे, तो कॉन्फिडेंट नाही आहे, त्याच्या मनामध्ये फियर्स जास्त आहेत, भित्री व्यक्ती म्हणतो ना, भित्र व्यक्तिमत्व आहे त्याचं. त्यामुळे कोणीही समोर आलं, हाताची घडी म्हणजे प्रोटेक्टिव्ह, संरक्षण, क्लोजिंग द ऑरा, आपला 6 फुटाचा ऑरा असतो. जेव्हा एखादी व्यक्ती हाताची घडी घालून ऐकत असेल समोरच्या व्यक्तीचं, याचा अर्थ ती इनसेक्युअर फील करते, मनातून तिला सेक्युअर वाटत नाही आहे. एकतर अनोळखी व्यक्तींशी बोलताना तुम्ही हाताची घडी घालून बोलाल, किंवा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं असेल की तुम्हाला थोडीशी मनामध्ये त्या व्यक्तीच्याबद्दल भीती पण असू शकेल, म्हणून सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीचं बोलणं सुरू होण्याच्या आधीच हाताची घडी घालाल. प्रोटेक्टिव्हनेस हे चिन्ह आहे प्रोटेक्टिव्हनेसचं. नाही 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 बाबा, नथिंग, घाबरलोय मी, हाताची घडी, राईट? सो हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार काय आहे, तर दुसरा प्रकार कधी सुरू होतो, तर तो व्यक्ती तुमच्याशी बोलतोय, संवाद सुरू झालेला आहे आणि एक 5-10 मिनिटांनी कळत नकळतपणे तुम्ही हाताची घडी घातलेली आहे. असं कधी होतं जेव्हा तुम्ही ओपन नाही आहात, तुम्ही खुले नाही आहात, तुमचा ॲक्सेप्टन्स कमी आहे, समोरच्या व्यक्तीचं ऐकायचं नाही, किंवा तुम्हाला तो मुद्दा पटलेला नाही आहे, तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिक हाताची घडी घालता. किंवा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलता आहात आणि समोरची व्यक्ती तुमच्या सोबत बोलता बोलता मध्येच हाताची घडी घालते. याचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ, तुम्ही जे बोललेलं आहात ते त्याला पटलेलं नाही आहे, त्याचा विरोध आहे त्या गोष्टीला, त्यांना लगेच हाताची घडी घातलेली आहे. आणि दुसरा याचा अर्थ असा आहे की तुमचं बोलणं त्याला पटो न पटो, तो ओपन नाही आहे, तो त्याचं मन हे सगळं ऐकण्यासाठी तयार नाही आहे. युज्युअली ट्रेनिंग्समध्ये आम्ही असं बघतो की जेव्हा 100 लोकांचं सेल्स टीमला मी ट्रेनिंग देते, 1000 लोक असतात, व्याख्यानांच्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला बराच क्राऊड असतो जिथे टॉपिक्स असतात, तर असे काही मंडळी असतात जे इन्सेक्युअर फील करत असतात. त्यांना स्वतःची ग्रोथ नको असते, किंवा काही जणांना ग्रोथ हवी असते, पण त्यांना नेमकं कळत नसतं की मला काय हवं आहे. अशा वेळेला जेव्हा विचारांची क्लॅरिटी नसते, ती व्यक्ती हाताची घडी घालणार म्हणजे घालणारच. तुम्ही बोलायला सुरुवात केली आणि समोरच्या व्यक्तीला कुठेतरी असं वाटलं की हा मुद्दा माझ्यासाठी उपयुक्त नाही आहे, किंवा हा मुद्दा माझ्यासाठी नाही आहे, किंवा समोरची व्यक्ती जे सांगते ते मला पटलेलं नाही आहे, त्यावेळेला हाताची घडी त्या व्यक्तीकडून येणार आहे. त्यामुळे हा संकेत आहे की त्याला तुमचं म्हणणं पटलेलं नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही शिक्षक असाल तर जी मुलं हाताची घडी घालून बसतायत, तुम्ही शिकवताय आणि शिकवत असताना हाताची घडी घालणं समोरच्या व्यक्तीनं, म्हणजे आय एम नॉट रेडी टू लर्न. त्यामुळे शिक्षकांनी, ट्रेनर्सनी, कोचेसनी ही अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या की तो जरी समोर येऊन बसलेला आहे, तो तुमचा विद्यार्थी आहे, तो तुमचा मेंटी आहे, पण त्यानं हाताची घडी घातली आहे म्हणजे कुठेतरी त्याचा मनामधून विरोध आहे, रिग्रेट आहे, कंटाळा आहे, आळस आहे, त्याला बदल करायचा नाही आहे, तो ट्रान्सफॉर्मेशनसाठी तयार नाही आहे. सो ही महत्त्वाची बॉडी लँग्वेज आहे, हा महत्त्वाचा संकेत आहे तुम्हाला ओळखण्यासाठी. तुम्ही सेल्स पर्सन असाल, तुम्ही समोरच्याला सेल्स पिच करत आहात, तुमचं पिच करत आहात, तुमचं उत्पादन सांगत आहात, आणि समोरचा व्यक्ती ऐकता ऐकता अचानक त्यानं हाताची घडी घातली. ओळखा, ही इज नॉट इंटरेस्टेड, ही इज नॉट इंटरेस्टेड. मग अशा व्यक्तींना किती सांगायचं, किती समजवायचं, मग यांचे बरेचसे टेक्निक्स आहेत. हे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये, भागांमध्ये, किंवा माझे सेमिनार्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगत असते.
पण या पद्धतीनं तुम्ही समोरच्यानं हाताची घडी घातली म्हणजे क्लोज द ऑरा. आता हे हाताची घडी घालणं हे कधी कधी उपयुक्त पण ठरतं. समजा एखादी व्यक्ती शिव्या देते आणि तुम्ही हाताची घडी घातलीत, अतिशय चांगलं. शिव्या ऐकायच्या असतात का आपल्याला? ॲक्सेप्टन्स असतो का? नाही. समोरची व्यक्ती तुम्हाला शिव्या घालतीये तर हाताची घडी घाला, पण समोरची व्यक्ती तुम्हाला शिकवतीये, ज्ञान देतीये, तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायसाठी ती तयार आहे आणि त्यावेळेला तुम्ही हाताची घडी घालणं इट्स व्हेरी रॉंग बॉडी लँग्वेज. प्रत्येकजण शरीराच्या माध्यमातून बोलत असतो, संवाद साधत असतो. मग तुम्ही समोरच्या व्यक्तीला चुकीचा संवाद तुमच्याकडून गेलेला आहे. करेक्ट. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल. ही टिप आणि ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवणार आहात. यावरती मी अजून विस्तृत व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून अनेक मुद्दे आहेत. बॉडी लँग्वेज, सांकेतिक भाषा, शरीराची भाषा ओळखण्यासाठीचे अनेक व्हिडिओसुद्धा मी घेऊन येत आहे. कुठल्या गोष्टींनी तुम्हाला कळणार आहे की समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या संवादामध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्याच्याबद्दल प्रतिक्रिया काय आहे. करेक्ट. काल मी मुलाच्या शाळेत ओपन हाऊससाठी गेले होते आणि तिथे टीचर सांगत होत्या की हा मुलगा एका मुलाकडे बघून, माझ्या मुलाचा मित्र त्याच्या आईला सांगत होत्या, तुमचा मुलगा बोलतच नाही, गडागडा व्यक्तच होत नाही, मला कळतच नाही याच्या मनामध्ये काय चालू आहे. त्याच्यावरून आजचा हा व्हिडिओ, हे कंटेंट बनवण्याची मला आयडिया आली, संकल्पना आली, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. अजून बरेचसे मुद्दे आहेत, बरेचसे मुद्दे मी घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करणारच आहात. दिस इज मोटिवेशनल मधुरा. स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू सो मच.